रावेर तालुके के किसानों ने आज सावदा के करीब मस्कावत 4 रास्ते पर रास्ता रोको आंदोलन किया। इन किसानों की मांग थी कि जो खेत का बीमा है वो वापस किया जाए। इस समय बहुत देर तक रास्ता बंद रखा गया, लोगों को आने जाने के लिए परेशानी का सामना करना पड़ा। यहाँ पर अधिकारी वर्ग आए और इन्होंने क्या कहा, किसानों की क्या मांग है, जो हम आपको हमारे चैनल जनता की बात पचपुर पर बता रहे हैं। मैं हूँ शाकिर मलिक, जनता की बात आप तक। अरे माँ मोबाइल खराब हो गया, बंद पडला। मी छोट्याशा गावचा आहे, कुमखेडा गावचा आहे, माझे सरपंच आहे मी. माझं असं म्हणायचं आहे, शासनाने जे विमा दिला तो देताना ते असं मंडळ वाईज देतात का तालुक्याला देतात का, जिल्ह्याला देतात का, राज्याला देतात? मग सावधात कसं काय राहिले? सावधा मागे ठेवण्याचं कोणी पाप केलंय, कोणी काम केलंय? हे सावधात मागे का राहिलं? ते देताना का असं सावधा, फैसको, भुसावल असं लिहून देत नसतील ना शासन? तर मग हे पाप कोणी केलं? हे याबाबत स्पष्टीकरण द्या साहेब. ते सावधात का मागे कशामुळे पेंडिंग झाले साहेब? विमा काढताना सगळे मंडळाचा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की रावेर तालुक्यामध्ये 9 मंडळ आहे, 8 मंडळांची पैसे भेटले, सावधात हे कसं मागे का राहील? स्पेसिफिक प्रश्न साहेब. पवार साहेब, तुम्ही माहिती उशिरा पाठवली सावधा मंडळाची. तुम्हाला पत्रकार प्रश्न विचारतो, बोला. आपलं मंडळ बाकी आहे, आपलं मंडळ वगळल्या गेलेलं नाही. फक्त ऐका, प्रश्न मला समजलाय. सगळ्या जिल्ह्यात पैसे मिळाले, सावधा मंडळात का नाही मिळाले? उत्तर देतो. नाही, बरोबर आहे. ज्यावेळेस AWS का आपण डेटा घेतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा, त्यामध्ये बॅकअप वेदर स्टेशनचा डेटा आपण मागितला होता. कारण काही दिवस इथं एका दिवसाचा गॅप असल्यामुळं ते आपल्याला ते कव्हर करायचं होतं. त्याच्यासाठी बॅकअप वेदर स्टेशनचा डेटा मागितला होता. तो डेटा आपल्याला 27 ऑक्टोबरला सावधा मंडळाचा प्राप्त झाला होता. आलं लक्षात? त्याच्यामुळं हे म्हणजे जेवढं काही आपल्याकडे प्रीमियम होतं राज्य शासनाने दिलेलं, केंद्र शासनानं आणि शेतकऱ्याचं, ते आपल्याला मिळालं म्हणजे सगळं होतं. परंतु केंद्र शासन आणि राज्य शासनाचा काही प्रीमियम बाकी होता. त्याच कारणानं 1622 शेतकरी प्रलंबित राहिले. आणि जेव्हा आपल्याला राज्य आणि केंद्राचा प्रीमियम मिळेल, त्यानंतर आपण सावधा मंडळाचे पण पैसे आपण वर्ग करू शेतकऱ्याच्या खात्यामध्ये. डेटा का उशिरा गेला? डेटा का उशिरा झाला? हे बघा, डेटा का उशिरा गेला तुमचा? ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा डेटा हा पीक विमा म्हणजे पीक विमा कंपनीचा नसतो. हे कोण फीड करते सर? हे स्कायमॅट जसं की आता आपल्या राज्यासाठी स्कायमॅट हा डेटा देतो ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा, किंवा हे पाण्याचा सगळा त्याच्याकडून आपल्याला थोडा लेट मिळाला होता.